एकदम मौसूद टम्म फुगणाऱ्या पुऱ्या. अगदी रोज नाही पण सणासुदीला आवर्जून पुरीचा बेत होतो. गुढीपाडवा आला की सणांची रेलचेल चालूच होते. मग बासुंदी पुरी, श्रीखंड पुरी, आमरस पुरी, अजून काय काय. म्हणूनच आज आपण जराही मैदा न वापरता संपूर्णपणे गव्हाच्या पिठाच्या टम्म फुगणाऱ्या पुऱ्या करतोय. एकूण एक पुरी फुगावी म्हणून तळताना बराच टिप्स सांगितल्यात आणि पुरी जास्त वेळ फुगलेली राहावी म्हणून काही सिक्रेट टिप्स सांगितल्यात, ज्यामुळं एकूण एक पुरी छान फुगलेली होणार. रेसिपी सोपीच आहे पण लहान सहान टिप्स सहित अजून सोपी करून सांगितलीये. चला करूया. नमस्कार, सरिताज किचनमध्ये आज आपण एकदम खुसखुशीत टम्म फुगलेल्या पुऱ्या कशा करायच्या ते बघणार आहोत. थोडीशी वेगळी पद्धत आणि बऱ्याच अशा काही टिप्स सांगितल्यात की ज्यामुळे पुरी एकदम टम्म तर फुगणारच पण बराच वेळ तशीच टम्म फुगलेली राहते. मुख्य म्हणजे इथं आपण जरा सुद्धा मैदा वापरलेला नाहीये, संपूर्णपणे गव्हाच्या पिठाच्या या पुऱ्या करतोय आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्यात की ज्यामुळं पुरी अगदी छान फुगते सुद्धा आणि बराच वेळ तशीच राहते. तुम्हाला जर पुरी खायचं मन झालं पण मैद्याची पुरी नको वाटते तर ही गव्हाच्या पिठाची पुरी तुम्ही अगदी सहज करू शकता. तर त्यासाठी साहित्य काय घेतलं ते आधी बघू. तर 2 कप गव्हाचं पीठ घेतलंय. पीठ घेत असताना कप व्यवस्थित दाबून भरलेला आहे. 2 कप गव्हाच्या पिठासाठी आपल्याला 2.5 ते 3 टेबलस्पून बारीक रवा घालायचा आहे. रवा घातल्यामुळं काय होतं, पुरी फुगली ना तर ती बराच वेळ तशीच फुगलेली राहते. चवीपुरतं मीठ घेतलंय आणि अगदी 1 छोटा चमचा भरून तेल घेतलंय. तेल खूप घालू नका, तेल जर जास्त घातलं तर पुरी खूप जास्त तेलकट होते. आणि तुम्हाला जर पुरीला रंग चांगला पाहिजे असेल तर यामध्ये किंचित साखरसुद्धा घालू शकता. तर हे आपलं साहित्य झालं. तर इथं मी मिक्सिंग बोल घेतला आहे, त्यामध्ये घ्यायचं आहे गव्हाचं पीठ, बारीक रवा आणि चवीपुरतं मीठ. याला मिसळून घेऊ. आता आपण तेल घेतलं होतं ते मी कडकडीत तापवून घेतलंय. हे तेल यामध्ये घातलं. आता याला मिसळून घ्यायचं आहे आणि हे तेल आहे या पिठाला चांगलं चोळून लावायचं. तर आपण तेल चांगलं मिसळलंय. आता इथं मी कोमट पाणी घेतलंय. आपण जनरली साध्या पाण्यामध्ये मळतो, इथं मी अगदी कोमट पाणी घेतलंय. याच्यामध्ये याला घट्ट मळायचं आहे. म्हणजे खूप अगदी घट्ट नाही मळायचं, हलकं सैलसर ठेवायचं, कारण यामध्ये आपण रवाही घेतला ना, तो थोडा भिजला की कणिक आपोआप घट्ट होणार. तर थोडं थोडं कोमट पाणी घालत याला मळून घेऊ. शक्यतो आपण साध्या पाण्यातच पुरीचं पीठ भिजवतो, पण पाणी हलकं गरम करून घ्या म्हणजे पुऱ्या अगदी छान खुसखुशीत होतात. तर हे बघा, याला मी भिजवून घेतलेलं आहे. खूप सैल नाही किंवा अगदीच घट्ट पण ठेवलेलं नाही आहे. आणि 2 कप पीठ होतं, त्याच्यासाठी मला 1 कप पाणी घेतलं होतं, त्यातलं पण 2 चमचे पाणी शिल्लक राहिलं. आता पीठ आपण भिजवलं आहे, याच्यावर झाकून याला कमीत कमी 20 मिनिटासाठी भिजत ठेवू. पण खूप जास्त वेळ ठेवू नका, नाहीतर पीठ पातळ होईल. तर एक 20 मिनिटं आपण कणिक भिजत ठेवली होती आणि आता बघा ही घट्टच आहे पण चांगली भिजली आहे. याचं घट्ट राहण्याचं कारण म्हणजे याच्यामध्ये आपण रवा घातला आहे, तो जसा भिजत जाईल तसा घट्ट होतो आणि मऊसुद्धा झालेली आहे कारण आपण हिला चांगलं भिजवून घेतलं आहे. अशी खूप घट्ट करू नका, नाहीतर काय होतं ना, ते इतकं कडक कणिक असते ना की पुरी व्यवस्थित फुगतसुद्धा नाही. आता याला एकदा एकसारखं मळून घेऊया. आता मी हाताला थोडंसं तेल घेते आणि तेल लावून एक 2 ते 3 मिनिटं कणिक चांगली मऊ करून घेऊ. तर हे बघा, 2-3 मिनिटं कणिक चांगली मऊ करून घेतली. खूप तेल लावलं नाही, अगदी एकदाच तेलामध्ये हात बुडवून घेतला. आता याचे गोळे करूयात. तर याचे मी 2 भाग करून घेतलेत. एकसारखे गोळे करता यावेत म्हणून मी याला पोळपाटावर रोल करून घेते आणि मग याचे गोळे करून घेऊ. तर याचा रोल केला की ना अगदी एकसारखे गोळे करता येतात आणि मग पुऱ्या पण एकसारख्या होतात. नाहीतर तुम्ही डायरेक्ट गोळे करायला घेतले तरी चालतील. आणि हे करत असताना उरलेलं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे, नाहीतर ते सुकलं की मग पुऱ्या नीट होत नाहीत. आता याला गोळे करून घेऊयात आणि मग पुऱ्या लाटायला घेऊ. तुम्हाला जशी पुरी लहान मोठी हवी ना त्याप्रमाणे गोळे करून घ्या. तर आपण गोळे करून घेतलेले आहेत. आता पुऱ्या लाटायला घेऊ. एक उंडा जरी घेतला तरी बाकीच्याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आता पुरी लाटायला घेऊ. तर मी सुरुवातीला फक्त बेलण्याला थोडं तेल लावलं आहे. पीठ लावायचं नाही, नाहीतर मग काय होतं, तळताना ते सगळं तेलात उतरतो आणि तेल खराब होतं. शिवाय पुरीलासुद्धा असं पीठ लागतं. त्यामुळं मी अगदी हलकंसं तेल लावलं आहे. जरी तेल लावायची गरज नाही लागली तरी चालेल, कारण आपण पीठ अगदी व्यवस्थित मळून घेतलं आहे. आता पुरी लाटताना ना उलट पलट करत लाटायची नाही, अगदी एकाच बाजूने लाटून घ्यायची. फक्त अशी उचलून तशीच्या तशी लाटायची, म्हणजे मग पुरी व्यवस्थित फुगली जाते आणि तिचे जे पापुंद्रे आहेत ना ते सुद्धा अगदी छान खुसखुशीत होतात. तर पुरी खूप पातळही लाटायची नाही, जशी चपाती असते ना तितकी पातळ ठेवायची नाही, चपातीपेक्षा किंचित जाड करायची
आणि सगळीकडून एकसारखी लाटायची. कडा जाड असतील किंवा मध्येच जाड असेल तर मात्र पुरी व्यवस्थित फुगत नाही आणि तळली पण जात नाही. तर हे बघा, मी या साईजच्या पुऱ्या करून घेतल्यात आणि जाडी म्हणाल तर चपातीपेक्षा किंचित जाड ठेवली आहे. आता एक 2-3 पुऱ्या मी आधी लाटून घेते आणि मग आपण एकत्र तळायला घेऊ. तर इथं मी 3 पुऱ्या लाटून घेतल्यात. आता बघा, मी पुरी लाटताना उलटपलट केली नाही, फक्त तिथल्या तिथेच ती उलटून मग लाटत गेले. आता आपल्याला काय करायचं आहे, ही बाजू जी पोळपाटावर आहे ना, पुरी अशीच उचलायची आणि अशीच तेलात सोडायची. उलटून तेलात सोडायची नाही, म्हणजे जी बाजू वर आहे ती वर ठेवूनच ती तेलात सोडायची. आता तेल आपलं तापल्यावर पुऱ्या तळायला घेऊ. तर तेल व्यवस्थित तापलेलं पाहिजे, म्हणजे जर तेल कमी गरम असेल ना तर पुरी फुगली तरीसुद्धा खूप जास्त तेल शोषून घेईल किंवा फुगणार नाही. तर तेल आपलं मध्यम तापून घ्यायचं आहे. गोळा टाकून बघू. हे बघा, बबल्स येतो आहे आणि गोळा पटकन वर याला आला, याचा अर्थ तेल व्यवस्थित तापलं. आता पुरी अशीच्या अशी उचलायची आणि तेलामध्ये सोडायची. तर पुरी सोडल्यानंतर गॅस थोडासा मोठा करायचा. मस्त पुरी फुगून वर आलेली आहे. पुरी फुगली की गॅस मध्यम करायचा. एका बाजूने उलटून घेतली की आता दुसरी बाजू तळून घेऊ. तुम्हाला जशा पुऱ्या रंगावर आवडतात ना तसा तुम्ही तळून घ्या. फिकट आवडतात तर फिकट तळा किंवा अशा डार्क आवडतात तर डार्क तळा. तर हे बघा, मस्त पुरी तळलेली आहे, छान एकदम टम्म फुगून वर आली आहे. आणि यामध्ये आपण जो रवा घातला आहे ना त्यामुळे ही पुरी खूप जास्त वेळ अशीच फुगलेली राहते. आता पुरी काढून घेऊयात. तर आता अजून एक पुरी तळून दाखवते. पुरी तेलामध्ये सोडली, वरून तेल सोडायचं. पुरी मस्त फुगून आली. हे बघा, छान फुगली गेलेली आहे. गॅस कमी करूयात आणि पुरी उलटून घ्यायची. छान होतात ना पुऱ्या. आता दुसरी बाजू तुम्हाला जशी पाहिजे तशी, आवडते तशी शेकून घ्या. फक्त काय करायचं, असं थोडंसं दाबून धरलं ना की पुरी कडेपर्यंत तळली जाते. आमच्याकडे थोड्या अशा तांबूस रंगावर पुऱ्या आवडतात म्हणून मी अशा तळून घेते. आणि अशा पुऱ्या ना जास्त वेळ कुरकुरीत पण राहतात. पुरी काढून घेऊ. आता उरलेल्या पुऱ्या अशाच एक 4-5 लाटून घेऊ आणि मग एकत्र तळून घेऊ. तर अशा प्रकारे आज आपण इथं पुऱ्या केल्या संपूर्णपणे गव्हाच्या पिठाच्या. आणि इथं फक्त तळताना आपल्याला काही गोष्टी फॉलो करायच्या की तेल व्यवस्थित तापून द्यायचं आहे. पुरी टाकताना पोळपाटाचीच बाजू खाली करायची. सुरुवातीला गॅस मोठा ठेवून वरून तेल उडवायचं. पुरी मस्त फुगून आली की गॅस कमी करून पुरी उलटून दुसऱ्या बाजूने तळायची. बस इतक्या साध्या सोप्या टिप्स आहेत. एकूण एक पुरी अगदी छान टम्म फुगेल. फक्त तेलाचं तापमान आणि गॅस किती लहान मोठा करायचा आहे हे लक्षात घ्या. फक्त काय आहे की या पुऱ्या जेव्हा आपण एकावर एक ठेवतो त्यावेळी त्या फ्लॅट होतात. जसं की आत्ता इथं मी सगळ्या पुऱ्या फुगलेल्या आहेत पण खालच्या पुऱ्या फ्लॅट झाल्यात, कारण शेवटी ती पुरी आहे, ती हवा बाहेर येणारच. तर तुम्ही पण अशा प्रकारे ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.